नमस्कार मंडळी. थंडी पडायला लागलेली आहे आणि अशा थंडीच्या दिवसामध्ये गरम गरम भाकरी आणि उडदाचे डांगर अगदी एकदम मस्त बेत. चला बनवूया उडदाचे डांगर. ही उडदाची डाळ आहे, ती छान भाजून घ्यायची. अख्ख्या उडदापासूनही हे बनवतात डांगर. मी आज हे डांगर उडदाच्या डाळीपासून बनवते. आता ही डाळ एकसारखी उचटण्यानं हलवत राहायची, नाहीतर मग एका बाजूला करपते, एका बाजूला कच्ची राहते. आता ही डाळ आपण छान खमंग भाजून घेतलेली आहे. प्लेटमध्ये काढूया. धणे भाजून घेऊया. आता धणे भाजून झालेले आहेत, प्लेटमध्ये काढूया. जिरे भाजून घेऊया. जिरे भाजून झाले, प्लेटमध्ये काढते. आता हे सगळं आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. हे मिक्स करून घेतली आहे डाळ. थोडंसं बारीक रवे इतकं ठेवायचं, म्हणजे छान वाटतं खायला. हे डांगर फुगतं, त्याच्यामुळे थोडंसं आधी त्याच्यामध्ये पाणी घालून ठेवूया. थोडं थोडं घालायचं, एकदम नाही घालायचं. बघा पाणी घालता घालताच कसं फुगतं ते. इतपत साधारण घट्ट करून ठेवायचं, कारण नंतर याच्यामध्ये दही घालायचं आहे. पण ज्याला दही आवडत नाही त्यांनी याच्यामध्ये आणखी थोडंसं पाणी घालून इतर सगळं साहित्य घालून करायचं. आता यात दही घालून घेऊया, मिक्स करूया. आता कच्चा कांदा घालूया याच्यामध्ये, कोथिंबीर बारीक चिरलेली, चवीनुसार मीठ घालूया. कढल्यात तेल घेतलेलं आहे, तेल गरम झालेलं आहे. जिरे मोहरी घालूया, कढीपत्ता घालूया, हिंग, गॅस बंद केलेला आहे मी. ही हळद आणि लगेचच त्याच्यात मिरची पावडर घालायची, त्याच्यावर घालायची. हलवून घेऊया छानसं. जरा तिखट थोडंसं जास्तीच लागतं बरं का, हे झणझणीत मस्त लागतं. वरून थोडी कोथिंबीर घालूया. आता आपलं मस्त झणझणीत असं डांगर तयार आहे. तर मंडळी, कशी वाटली आपली डांगर रेसिपी? गरम गरम भाकरी, कांदा, डांगर खूप छान वाटतं खायला. तुम्ही नक्की करून बघा आणि कॉमेंट करून मला सांगा. फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका. घरचं खाणं ह्याची आरोग्याचं लेणं.